नमस्कार, मी श्रीधर जोशी. आपण पाहतात व्हिडिओ चॅनल कर्मचारी मित्र. बंधू भगिनींनो, आज शुक्रवार दिनांक 24 मे 2024 आणि हा व्हिडिओ आहे व्हिडिओ क्रमांक 396. या व्हिडिओद्वारे मी आपण विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं देणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी 15 प्रश्नांना उत्तरं देणार आहे. अजूनही माझ्याकडे काही प्रश्न प्रलंबित आहेत, त्याची उत्तरे मला द्यायची आहेत. पण एका व्हिडिओमध्ये 15पेक्षा अधिक प्रश्नांना उत्तरं देणे संयुक्तिक वाटत नाही. तेव्हा ज्या कर्मचाऱ्यांना किंवा जे व्हिडिओ चॅनल पाहणारे अधिकारी किंवा कर्मचारी असतील, त्यांनी विचारलेल्या प्रश्नांना जर उत्तर मिळालं नसेल तर त्यांनी कृपया मला स्मरणपत्र पाठवावं आणि त्याच्याकरता ईमेल ॲड्रेसवर मेल पाठवावी. माझा ईमेल ॲड्रेस सर्वांना माहिती आहे, कर्मचारीमित्र@gmail.com. चला प्रश्नांची उत्तरं देण्यास सुरुवात करतो. पहिला प्रश्न आहे, एक कर्मचारी म्हणतात की एक कर्मचारी 2005 पासून अनुकंपा तत्वावर वेटिंग लिस्टवर होता आणि त्याला कनिष्ठ लिपिक म्हणून 24/4/2006 रोजी त्याला नियुक्ती दिली, तर त्याला जुनी पेन्शन योजना लागू होईल का? त्या कर्मचाऱ्याला जुनी पेन्शन योजना लागू होणार नाही. अनुकंपा तत्वावरील वेटिंग लिस्ट जी अशी असते की जेव्हा एखादी वेकन्सी होईल अनुकंपा तत्वासाठी तेव्हा त्याला दिली जाते. त्यामुळे त्याच्यासाठी जशी एखाद्या ठिकाणी कर्मचाऱ्याची निवड झाली असेल, ॲडव्हर्टाईज दिली असेल, जी 1/11/2005 पूर्वीची असेल आणि त्याच्यानंतर एखाद्याने कर्मचाऱ्याने अर्ज केला आणि त्याला जर नियुक्ती मिळाली तर त्याला जुनी पेन्शन योजना लागू येते. पण अनुकंपा तत्वावरील नियुक्ती योजनेसाठी लागू नाही. त्यामुळे त्याला नवीन पेन्शनच लागू होईल, जुनी पेन्शन योजना लागू होणार नाही. चला प्रश्न क्रमांक 2. हे GST विभागात राज्यकर निरीक्षक आहेत, अराजपत्रित गट बमचे कर्मचारी आहेत. यांचं म्हणणं की यांचा गोपनीय अहवाल जो लिहिला होता ते राज्यकर अधिकारीने, हे रिपोर्टिंग ऑफिसरने लिहिला होता आणि त्यांना काहीतरी प्रतिकूल शेअर मिळाले. त्यानंतर रिव्ह्यूइंग ऑफिसरने त्याला जे प्रतिकूल शेअर दिले होते त्याला त्यांनी मान्यता दिली आणि मग जेव्हा हे प्रतिकूल शेअर कळवले आले त्यावर त्यांनी एक पहिलं अपील केलं राज्य कर सहाय्य आयुक्तांकडे. आता यांचं म्हणणं आहे की आणि मात्र त्यांचं जे अपील आहे ते फेटाळलं गेलेलं आहे. आता सेकंड अपील आहे का? तर आपल्याकडे याच्यासाठी सेकंड अपीलची तरतूद नाही. त्यामुळे एकदा प्रतिकूल शेरा कळवल्यानंतर त्याच्यावर फक्त आपल्याला अभिवेदन सादर करता येतं, जे आपण अभिवेदन ऑलरेडी सादर केलेलं आहे. त्यामुळे आपल्याकडे पुन्हा सेकंड अपील करण्याची तरतूद नाही. आपल्याला पुढे त्याच्यामुळेचा जर काही परिणाम झाला असेल तर आपल्याला महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाकडेच जर दाद मागावे. पण त्याच्या जाण्यापूर्वी त्याच्याविषयी सविस्तर आधी विचार करा की सर्वसाधारणपणे प्रतिकूल शेअरांच्या बाबतीमध्ये, कारण आपल्याला पदोन्नती वगैरे जर नाकारल्याचा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा प्रतिकूल शेअरे विचारात घेऊनच पदोन्नती समिती विचार करत असते आणि पदोन्नती समितीने दिलेल्या निर्णयात तो सर्वसाधारणपणे महाराष्ट्र प्रशासन न्यायाधिकरण तो फिरवत नाही, म्हणजे सेट असाईड करत नाही. पण आपल्याला प्रश्नाचं उत्तर आहे की दुसरं अपील आपल्या या बाबतीत नाही. प्रश्न क्रमांक 3. या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे की निलंबित कर्मचाऱ्याला ज्या सेवेत पुनर्स्थापना दिली आहे तेव्हा त्याला त्याचा तालुका देता येत नाही का? तर शेवटी सर्वसाधारणपणे जेव्हा निलंबित कर्मचाऱ्याची पुनर्स्थापना होते तेव्हा सर्वसाधारणपणे ज्या पदावरून तो निलंबित झाला त्या पदावर त्याची पुनर्नियुक्ती केली जाते. पण या बाबतीमध्ये जर नियुक्ती अधिकाऱ्यांचं असं म्हणणं असेल की त्या ठिकाणी जर कर्मचारी पुन्हा त्याला नियुक्ती केला तर त्याच्याकडून काहीतरी आणखीन गैरवर्तुळ होण्याची जर शक्यता वगैरे असेल तर त्याला दुसऱ्या तालुक्यावर दुसऱ्या ठिकाणी नेमणूक देता येते. त्यामुळे आपल्याला शेवटी ह्याचं जे डिस्क्रिशन आहे हे डिस्क्रिशन नियुक्ती अधिकाऱ्यांचं आहे. त्यामुळे त्यांना जर वाटत असेल की आपल्याला पुन्हा त्या ठिकाणी पुनर्स्थापना केली किंवा त्या तालुक्यात दिली तर आपल्याकडून गैरवर्तन होण्याची शक्यता नाही किंवा आपल्या विरुद्धचा असलेल्या पुराव्यामध्ये काही ढवळाढवळ करण्याची असेल तर असा निश्चितच नियुक्ती अधिकारी देऊ शकतात. पण हा सर्वस्वी निर्णय नियुक्ती अधिकाऱ्यांचा असतो. चला पुढचा प्रश्न. एक्सेस पेमेंट, या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं, एक्सेस पेमेंट कॅन बी रिकवर्ड फ्रॉम द एम्प्लॉई आफ्टर रिटायरमेंट. सेवानिवृत्तीनंतर कर्मचाऱ्याकडून आपल्याला झालेला अतिरिक्त जी वसुलीची रक्कम आहे ती वसूल करता येते का? निश्चित वसुली करता येते. अर्थात त्याच्या अर्थी आपल्याला काही
जो वचननामा म्हणजे रिकव्हरी होईल अशा तऱ्हेचं जर आपण वचनपत्र लिहून दिलं असेल तर आपल्या सेवानिवृत्तीनंतर देखील आपल्याकडून ती रक्कम वसुली करता येऊ शकते. अर्थात अशा प्रकारचं एक्सेस पेमेंट झालेलं आहे या संबंधित कोषागार कार्यालयाने आपल्याला एक नोटीस द्यायची असते की अशी रिकव्हरी आहे आणि मग आपल्याला तुमच्या पेन्शनमधून ही रिकव्हरी करायची आहे. अर्थात त्या रिकव्हरीने करताना आपल्याला ती काही इन्स्टॉलमेंटमध्ये मात्र करण्याची विनंती आपल्याला करता येईल आणि तसे इन्स्टॉलमेंटमध्ये रिकव्हरी करण्याचे अधिकार कोषागार यांना निश्चितच आहेत. प्रश्न 5 या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे की एखादा गट अचा कर्मचारी असेल त्यांना जी दैनंदिन लिहायची असेल त्यांच्यावर बंधन दिलेलं असेल की त्या अधिकाऱ्यांनी दैनंदिनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना सादर केली पाहिजे आणि त्यांनी जर सादर केली नाही तर त्याच्याविरुद्ध काय कारवाई करता येतील. तर निश्चितच शासनाने किंवा विभागाने अधिकाऱ्यांकरता दैनंदिनी प्रिस्क्राईब केली असेल की दैनंदिन सादर करण्याचे आदेश काढले असतील तर त्या अधिकाऱ्याने तो क्लास 1 असला तरी चालेल तर त्यांनी दैनंदिनी सादर करणं हे काम आहे. तशी जर केली नाही तर त्या अधिकाऱ्यांविरुद्ध आपल्याला कारवाई करता येऊ शकेल. त्यामुळे पहिल्यांदा अशा अधिकाऱ्यांना नोटीस द्या की तुम्ही दैनंदिनी सादर केली नाही ती दैनंदिनी सादर करा. अर्थात न केल्यास त्याच्याविरुद्ध आपल्याला कारवाई करता येईल आणि अशा बाबतीत निश्चितच त्या कर्मचाऱ्याला किंवा अधिकाऱ्याला किरकोळ शिक्षा देता येते. जिल्हाधिकाऱ्यांना देखील दैनंदिनी सादर करायची असते विभागीय आयुक्तांकडे आणि तशी सादर करणं हे त्याचं कामच आहे. तसं केलं नाही तो एक प्रकारे वर्तणूक नियमांचा भंग होईल. चला पुढचा प्रश्न क्रमांक 6 यांचं म्हणणं आहे की मला त्यांनी सहज एक प्रश्न विचारला आहे. हा प्रश्न असा नाही माहिती करता विचारला की महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणामध्ये मी जज होतो किंवा सदस्य किंवा उपाध्यक्ष होतो तो मी 2019मध्ये रिटायर झालो का? नाही. 2019मध्ये एक चेअरमन जोशी नावाचे ग्रस्त होते ते मुंबईमधून ते रिटायर झाले. मी रिटायर झालो नागपूरमधून आणि मी 2006मध्ये मी उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाकडून सेवानिवृत्त झालो. प्रश्न क्रमांक 7 या प्रश्नकर्त्यांचं म्हणणे सक्तीच्या रजेबाबत मार्गदर्शन करा. मी याबाबत पूर्वी देखील प्रश्नांना उत्तर देताना याचा खुलासा केला की रजेचे जे विविध प्रकार आहेत त्यामध्ये सक्तीची रजा असा कुठलाही वर्गवारी केलेली नाही. पण पुष्कळ वेळा असं म्हटलं जातं की अधिकाऱ्याला कर्मचाऱ्याला सक्तीच्या सेवेवर पाठवलं जातं. तर काय असतं सक्तीच्या सेवेवर पाठवताना एखाद्या कर्मचाऱ्याकडून किंवा अधिकाऱ्याकडून काही गंभीर स्वरूपाची गैरवर्तणूक झाली आणि त्या ठिकाणी जर त्या वरिष्ठांना असं वाटत असेल की ह्या अधिकाऱ्याला कर्मचाऱ्याला त्या पदापासून दूर ठेवणं आवश्यक आहे मग त्या नियुक्ती अधिकाऱ्यांच्या समोर पर्याय असतो. काय असतो की एक तर त्याची बदली करायची किंवा त्याला निलंबित करायचं. पण अशा वेळी जर कर्मचाऱ्याला जर असा पर्याय दिला जातो की आता तुम्हाला इथे राहायचं नसेल तर तुम्ही रजेवर गेला नाहीत तर मग तुम्हाला बदलीवर जावं लागेल किंवा आम्ही तुम्हाला निलंबित करू. म्हणजेच काय एखाद्या अधिकाऱ्यावर किंवा कर्मचाऱ्याला रजेवर जाण्यासाठी अशी परिस्थिती निर्माण केली गेली तर मात्र तो जर रजेवर गेला तर त्याला सक्तीची रजा असं संबोधलं जातं. पण सेवा नियमामध्ये सक्तीची रजेवर पाठवलं अशी कुठल्याही प्रकारची वर्गवारी रजे केलेली नाही. प्रश्न क्रमांक 8 या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे हे STमध्ये कर्मचारी आहेत आणि नैसर्गिक न्याय व वाजवी संधी यासंबंधी मी सुरुवातीला जो व्हिडिओ केला तो त्यांनी व्हिडिओ पाहिला आणि त्यांनी मला विचारलं की मला माझा मोबाईल नंबर द्या. तर मी पहिल्यांदा सांगेन की मोबाईल नंबर मी शक्यतो देत नाही पण आपल्याला माझ्याशी जर संपर्क करायचा असेल तर दर सोमवारी मी यशदामध्ये लोकांना मोफत सल्ला देण्यासाठी उपलब्ध असतो आणि तिथे माझा नंबर आहे 02025608198. पुन्हा नंबर सांगतो 02025608198. या दूरध्वनी क्रमांक सोमवारीसुद्धा म्हणजे आता येत्या तारीख 27 तारखेला देखील सकाळी 11 ते 1 या दरम्यान या दूरध्वनीवर फोन करावा. आपला त्यानंतर दुसरा प्रश्न आहे की नैसर्गिक न्यायासाठी पुनर्याचना दाखल करू शकतो का? तर निश्चितच काय एस्पेशली पुनर्याचना दाखल निश्चित करता येईल पण आपलं नेमकं प्रकरण काय आहे आपल्याला कुठल्या न्यायालयाने दोषी ठरवलेलं आहे आणि मग त्याच्यामध्ये एक तर आपल्याला अपील करता येतं
किंवा रिव्ह्यूसाठी देखील अर्ज करता येतो. पण रिव्ह्यू करता जो केला जातो, ज्या न्यायालयाने जो आदेश दिला असेल त्या आदेशाचा जर पुनरीक्षणासाठी जर किंवा पुनर्याचना केली तर ज्या न्यायाधीशांनी निर्णय दिला त्याच्याकडेच ती याचिका जाते आणि मग त्याच्यामध्ये दिलेला जर जजमेंट असतं त्या सकृत दर्शनी जर काही डिफेक्ट असेल तरच ती पुनर्याचिका मान्य केली जाते. तेव्हा आपल्या प्रकरणामध्ये नेमकी काय वस्तुस्थिती मला कळवलीत तर मी अधिक समर्पक उत्तर आपल्याला देऊ शकेन. चला पुढच्या प्रश्न क्रमांक 9. यांचं म्हणणं आहे की यांना सेवेतून कमी ही शिक्षा दिलेली आहे तर भविष्यात शासकीय नोकरी लागताना काही अडचण येऊ शकते का? आपल्याला माहिती आहे की शिक्षा दिली जाते ती ज्या जबर शिक्षा आहे त्याच्यात एक बडतर्फ करणे आणि सेवेतून कमी करणे. एखाद्या कर्मचाऱ्याला शासकीय सेवेतून बडतर्फ केलं तर त्याला शासकीय सेवेमध्ये ती अनर्हता समजली जाते. म्हणजे इट बिकम्स ए डिस्क्वालिफिकेशन आणि त्यामुळे त्याला कुठल्याही विभागामध्ये नोकरी मिळू शकत नाही. पण जर कामावरून कमी केलं असेल म्हणजे रिमूव्ह केलं असेल तर या बाबतीमध्ये ही दिलेली जी शिक्षा आहे ती शासकीय नोकरीमध्ये पुन्हा प्रवेश करण्याकरता अनर्हता ठरत नाही. अर्थात ज्या विभागात काम केलं त्या विभागात तर नोकरी मिळू शकणार नाही, पण इतर विभागामध्ये आपण बाकीच्या त्यासाठी ज्या पदासाठी जाहिरात दिली असेल आणि त्या पदासाठी लागले शैक्षणिक अर्हता, वयाच्या गोष्टी, इंटरव्ह्यूमधले मार्क वगैरे ह्यामध्ये जर आपण पास झाला असाल, उत्तीर्ण व्हाल आणि आपला जर क्रमांक लागता येईल तर पुन्हा त्या पूर्वीच्या सेवेमध्ये आपल्याला कमी केलं या कारणावरूनच आपल्याला नोकरी नाकारता येणार नाही. अर्थात नोकरी देताना बाकीच्या सर्वच गोष्टीचा विचार केला जाऊ शकतो. प्रश्न क्रमांक 10. या प्रश्नकर्त्यांचा फौजदारी कारवाई झाली होती त्यानंतर विभागीय चौकशीने निकाल लागलेला आहे पण हे 2021मध्ये पात्र असताना पदोन्नती देण्यात आली नाही. मी पदोन्नतीसाठी अर्ज केला आहे, पदोन्नती मिळेल काय? या प्रश्नकर्त्यांना मी एवढं सांगेन की शासन एखाद्या आपल्याविरुद्ध फौजदारी कारवाई प्रलंबित आहे असं दिसतं. आणि जेव्हा एखाद्या कर्मचाऱ्याविरुद्ध विभागीय चौकशी किंवा फौजदारी कारवाई प्रलंबित असेल त्यावेळेस जर तो सेवा ज्येष्ठतेमध्ये पदोन्नतीसाठी पात्र असेल तर त्या काय केलं जातं, त्याचे गोपनीय अहवाल तपासून त्यांचे जे पदोन्नती समितीचे जे निष्कर्ष असतात ते सील्ड कव्हरमध्ये ठेवायचे असतात. आणि मग मात्र जर आपल्याविरुद्ध विभागीय चौकशी किंवा फौजदारी कारवाई प्रलंबित असून 2 वर्ष जर होऊन गेले तर मात्र पदोन्नती समितीला आपल्याला तदर्थ पदोन्नती देता येते. म्हणजे तदर्थ म्हणजे ही तात्पुरत्या स्वरूपात पदोन्नती देता येते. त्यामुळे आपण म्हणताय की 2001मध्ये पात्र असताना पदोन्नती देण्यात आली नाही तर म्हणून आपण जो अर्ज केलेला आहे म्हणता त्या ठिकाणी मी आता जो आपल्याला सांगितलं शासन निर्णय आपल्याला सांगतो हा शासन निर्णय आहे 25 डिसेंबर 2017चा आणि त्या शासन निर्णयामध्ये म्हटलेलं आहे की एखाद्या कर्मचाऱ्याविरुद्ध विभागीय चौकशी किंवा न्यायिक कारवाई जर 2 वर्षापेक्षा अधिक काळ प्रलंबित असेल तर त्या ठिकाणी पदोन्नती समिती देखील त्या कर्मचाऱ्याला किंवा अधिकाऱ्याला तदर्थ पदोन्नती द्यावी अशी शिफारस करू शकते आणि नियुक्ती अधिकारी आपल्याला तदर्थ पदोन्नती देऊ शकतात. तर म्हणून मी या संदर्भात एखाद्या कर्मचाऱ्याला विभागीय चौकशी किंवा फौजदारी कारवाई प्रलंबित असेल तर पदोन्नती देता येईल का यासंबंधी एक व्हिडिओ क्रमांक केलेला आहे. तो व्हिडिओ क्रमांक आहे 52 आणि तो मी प्रसिद्ध केलेला आहे 2020मध्ये केलेला आहे. आणि त्या व्हिडिओ 52 बरोबरच हा 15 डिसेंबर 2017चा जो शासन निर्णय आहे तो गुगल ड्राईव्हवर अपलोड करून त्याची लिंक दिलेली आहे. तर मी या प्रश्नकर्त्यांना एवढंच सांगेन आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. चॅनलवर गेल्यानंतर आपण व्हिडिओ क्रमांक 52 पहा आणि त्या ठिकाणी मग आपल्याला त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये गुगल ड्राईव्हवर जो अपलोड केला आहे 15 डिसेंबर 2017 त्याची लिंक द्यायला दिलेली आहे. आपण एकदा जर चॅनलला सबस्क्राईब केलं तर त्या ठिकाणी मी त्या ठिकाणी पॉडकास्टवर म्हटलेलं आहे तर त्या ठिकाणी देखील पॉडकास्टमध्ये गेला तर नियमित पदोन्नती या संदर्भातले जे सर्व शासन व्हिडिओ केले आहेत त्याची यादी दिलेली आहे आणि त्यामध्ये हा व्हिडिओ क्रमांक 52 आपल्याला पाहायला मिळेल. तो पाहिलात की आपल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळेल. प्रश्न क्रमांक 11. शिस्तभंग विषयक अधिकारी विभागीय चौकशीमध्ये साक्ष देऊ शकत नाही असं मी एकदा एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं होतं.
आणि त्यावेळेस मी त्यांना सांगितलं की याच्याबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय देखील आहे. तर यांचं असं म्हणणं आहे, तो व्हिडिओ क्रमांक काय आहे तो सांगा. तर या प्रश्नकर्त्यांना मी एवढं सांगेन की आपण व्हिडिओची एकदा यादी जर पाहिली तर आपल्याला तो निश्चित व्हिडिओ मिळेल. पण या संदर्भातला जो सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आहे, जो मी गुगल ड्राईव्हवर अपलोड करून दिलेला होता, तो मोहम्मद युनुस खान वर्सेस स्टेट ऑफ UP हा शासन निर्णय आपल्याकरता मी गुगल ड्राईव्हवर अपलोड करून दिलेली आहे. त्याची लिंक आजच्या व्हिडिओसोबत देत आहे. तो आपण जसा जजमेंट आपण जर पाहिलं तर आपल्या मनामध्ये जी काही शंका आहे किंवा आपला जो प्रश्न आहे त्याचं उत्तर आपल्याला मिळू शकेल. चला पुढचा प्रश्न क्रमांक 12. यांचं म्हणणं, एक कर्मचारी ACB प्रकरणात अद्याप निकाल झालेला नाही. सेवा ज्येष्ठतेनुसार ते सहाय्यक अधीक्षक पदावरून त्यांना अधीक्षक पदावर पदोन्नती देण्याकरता एक त्यांचं नाव घेतलेलं आहे आणि त्यांचं यादीत आता त्या पदोन्नती समितीमध्ये 2 आहे. आता यांचं म्हणणं आहे की तो काय करावं, त्याला पुढे जर नाही तर तो मानवी दिनांक मागेल. तर या संदर्भात मी मगाशी जसं सांगितलं त्याप्रमाणे या कर्मचाऱ्याविरुद्ध ACB प्रकरण आहे. त्यामुळे ACB प्रकरण प्रलंबित असल्यामुळे नियमित पदोन्नती त्यांना देता येणार नाही. तेव्हा जेव्हा पदोन्नती समितीची बैठक होईल त्या पदोन्नती समितीच्या बैठकीमध्ये आपण सर्व त्यांचे गोपनीय अहवाल ठेवले पाहिजेत आणि गोपनीय अहवाल ठेवल्यानंतर समितीचे जे निष्कर्ष आहेत ते जे निष्कर्ष असतील ते सील्ड कवरमध्ये ठेवावे लागतील. पण आपल्याला जे ACB प्रकरण जर बरेच दिवसाचं जर पेंडिंग असेल तर आपल्याला त्या कर्मचाऱ्याला तदर्थ पदोन्नती देता येईल. त्यामुळे आपण त्याला तो मानवी दिनांक मागेल वगैरे याचा विचार करण्याची आवश्यकता नाही. पुढे जो फौजदारी कारवाईतून जर सुटला वगैरे तर तो मानवी दिनांक मागेल आणि तर त्याला तो त्याची निष्कलंक शुल्क म्हणजे मेरिटवर जर तो फौजदारी प्रकरणात देखील जर सुटला आणि विभागीय चौकशी आपण म्हटलं आहे की त्याच्यात विभागीय चौकशीमध्ये त्याचा निकाल लागलेला आहे की आपल्याला माहिती नाही. पण क्रिमिनल केसचा निकाल लागलेला नाही, तो निकाल काय लागेल हे आपल्याला काही माहिती नाही. म्हणून मी मगाशी सांगितल्याप्रमाणे मी जो व्हिडिओ क्रमांक 52 केलेला आहे 1 डिसेंबर 2020ला तो आपण पहा आणि त्याच्यामध्ये 2 शासन निर्णय गुगल ड्राईव्हवर अपलोड करून त्यांची लिंक दिली आहे. एक शासन निर्णय 15 डिसेंबर 2017चा आणि दुसरा 30 ऑगस्ट 2018चा निर्णय दिलेला आहे. ते दोन्ही निर्णय जर आपण पाहिले तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळेल आणि आपली शंका दूर होईल. पुढच्या प्रश्नाकडे प्रश्न क्रमांक 1. एक कर्मचारी यांचं म्हणणं आहे, एक कर्मचारी 1999मध्ये कनिष्ठ लिपिक लागले. 2008मध्ये ते वरिष्ठ लिपिक झाले, म्हणजे पहिली पदोन्नती त्यांना मिळाली. पुढची पदोन्नती त्यांना सहाय्यक अधीक्षक म्हणून 2013मध्ये मिळाली. आता त्यांची 10 वर्ष 2023ला पूर्ण झाली. तर त्यांना तिसरी पदोन्नती देता येईल का? तर देता येत असेल तर तिसरा लाभ कुठल्या या नियमानुसार द्यावा वगैरे. तर या संदर्भात मी सांगेन की 3 लाभांची आश्वासित प्रगती योजना हा जो शासन निर्णय दिला आहे 2 मार्च 2019चा, ह्या 3 लाभांची आश्वासित प्रगती योजना ह्या विषयावरच मी व्हिडिओ केलेला आहे. जो व्हिडिओ आहे व्हिडिओ क्रमांक 230 आणि जो 28 जून 2022ला मी प्रसारित केला आहे. आपण जर हा व्हिडिओ पाहिलात आणि त्याबरोबर जे परिपत्रक जे शासन निर्णय दिला आहे तो 2 मार्च 2019चा तो शासन निर्णय पाहिलात की आपल्याला लक्षात येईल की या कर्मचाऱ्याला तिसरी जी पदोन्नतीची योजना आहे, कारण त्यांना 10 वर्ष पूर्ण झाली आहेत, त्यामुळे त्यांना देणं आवश्यक आहे. चला पुढचा प्रश्न क्रमांक 14. या प्रश्नकर्त्यांमध्ये ठपका ठेवणे ही किरकोळ शिक्षा दिल्यास कर्मचाऱ्याच्या कोणत्या प्रकारचे आर्थिक नुकसान होते? आता आर्थिक नुकसान लगेच तुम्हाला म्हणता येणार नाही, पण धरून चाला एखाद्या कर्मचाऱ्याला त्याच्याविरुद्ध काहीतरी एक विभागीय चौकशी प्रलंबित होती आणि त्यामुळे पदोन्नती समितीची बैठक झाली. त्या पदोन्नतीच्या बैठकीमध्ये त्याच्याविरुद्ध विभागीय चौकशी प्रलंबित असल्यामुळं त्याला काही पदोन्नती दिली नाही आणि पदोन्नती समितीचे जे निष्कर्ष असतात ते निष्कर्ष सील्ड कवरमध्ये ठेवलं आणि काही दिवसानंतर मात्र त्याची जर विभागीय चौकशी संपुष्टात येऊन त्याला जर ठपका ठेवणं जर ही शिक्षा झाली तर मात्र पदोन्नती समितीची बैठक येऊन ती तुम्ही जी सिनियरिटी सिलेक्ट काढलेली आहे, सिनियर ज्येष्ठता यादीप्रमाणे जी पदोन्नती देण्यासाठी एक यादी जी पदोन्नती समिती मध्ये ठेवलेली आहे त्याच्यामध्ये त्याचं जे नाव आहे ते 5 अनुक्रमांकांनी खाली आणलं जातं. म्हणजे तो जो क्रमांक 2वर असेल त्याला ठपका ठेवण्याची शिक्षा मिळेल. त्याचं पहिले 2, 3, 4, 5, 6 लोकांना झाल्यानंतर त्याचा पदोन्नतीसाठी
विचार केला जाईल. म्हणून मगाशी मी सांगितल्याप्रमाणे आपल्या शंकेचं पूर्ण निराकरण करण्याकरता आपण 15 डिसेंबर 2017चा शासन निर्णय पहा आणि हा शासन निर्णय मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे व्हिडिओ क्रमांक 52वर हा तो शासन निर्णय अपलोड करून त्याची लिंक व्हिडिओ क्रमांक 52 जो 1 डिसेंबर 2020ला प्रसारित केला आहे तो पहा. तो शासन निर्णय पाहिल्यानंतर निश्चित आपल्या शंकेचं निरसन होईल. चला पुढचा प्रश्न क्रमांक 15 पाहूया. यांचं म्हणणं हे पोलीस कॉन्स्टेबल आहेत. यांना अतिप्रदान रक्कम झाले 4,15,000 रुपये आणि त्यामुळे साहजिकच या रकमेची वसुली करावी असं कार्यालय अधीक्षक सांगतायत किंवा कार्यालय प्रमुख सांगतात. तर त्यांचं म्हणणं मी मॅटकडे जाऊ का? आणि त्याकरता त्यांनी 22/11/2021चा एक शासन निर्णय म्हटला आहे आणि त्या शासन निर्णयामध्ये असं म्हटलेलं आहे की जर 22/11/2021च्या शासन निर्णयापूर्वी एखाद्या कर्मचाऱ्याचं जर अतिप्रदान झाले त्याचं जर वसुलीचं प्रकरण असेल तर वित्त विभागाच्या सहमतीसाठी पाठवावं. हे अर्थात एक केव्हा आहे? जर आपल्याकडे तुमच्याकडून जर वचनपत्र लिहून घेतलेलं असेल तर मात्र वचनपत्र लिहून घेत असल्यामुळे तुमच्याकडून ही वसुली केली जाणारच. जर आपल्याकडून वचनपत्र लिहिलं गेलं नसेल 22/11/2021 पूर्वी आणि तर मात्र आपली जी वसुली आहे त्याच्याकरता वित्त विभागाकडे प्रकरण पाठवणं आवश्यक आहे. त्यामुळे प्रकरणातील नेमकी वस्तुस्थिती मला कळवा. ती कळवल्यानंतरच मॅटमध्ये जावं किंवा नाही याचा मी आपल्याला सांगेन. अन्यथा उगीच आपण मॅटमध्ये जाऊन आपला वेळ आणि पैसा देखील खर्च होईल. त्यामुळे आपण सविस्तर मला मेल पाठवा की वसुली केव्हाची आहे, वचनपत्र आपल्याकडून घेतलेलं आहे किंवा नाही, ते वचनपत्र केव्हा घेतलं यासंबंधीचा जरा खुलासा तुमच्याकडे काही त्यांनी पत्रव्यवहार काही केला आहे का विभागाने यासंबंधी सविस्तर मला माहिती द्या. मित्रांनो, आता खूप वेळ झाला, आता येथेच थांबतो. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, इतरांना फॉरवर्ड करा. या चॅनलला सबस्क्राईब केलं तर जरूर सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना देखील सबस्क्राईब करण्यास सांगा की जेणेकरून या चॅनलवरील व्हिडिओद्वारे जी विविध प्रकारची माहिती दिली जाते त्या माहितीचा फायदा त्यांना देखील होऊ शकेल. आता येथेच थांबतो. पुन्हा भेटणार होतो पुढच्या आठवड्यात एका नव्या व्हिडिओसोबत. नमस्कार.